परंतु महाराज, आपल्यासारखे असे सामाजिक सदाचाराच्या परमशुभास्पद उपदेशाच्या अमृतफलाची लागवड करणारे लाक्षणिक शेतकरी तरी या आपल्या संन्यासी संघात कितीसे आहेत? या उभ्या जगतात किती आहेत? 1, 2, फार तर 3. परंतु या एकट्या दुकट्या खऱ्या शेतकऱ्याच्या पीतपटाची ध्वजाखाली हे जे शेकडो निरुद्योग संन्यासी, भिक्षू, बैरागी इत्यादी लोकांचे बाजार मुंडगे जमलेले असतात, त्यांच्या श्रमास आचवल्याने राष्ट्राची आर्थिक शक्ती किती हीन होऊन जाते ती पहा. जो जो एक मनुष्य संसार सोडून संन्यासी किंवा श्रमण होतो, त्याचे मागे 2 जणांच्या उपार्जनास समाज अंतरतो. एक त्या संन्यस्त श्रमणाच्या आणि दुसऱ्या श्रमणास पोचणाऱ्या श्रमिकाच्या. प्रत्येक श्रमण म्हणजे समाजातील प्रत्येक उपयुक्त धंद्यावर एक मूर्तिमंत करच. हा आपला संघच घ्या. 8 वर्षाच्या अवधीत त्या सहस्त्रावधी माणसे शिरली. सहस्त्र वर्षे हे गाडे जर असेच चालले तर ती संख्या लाखांनी मोजावी लागेल. बरे, या संन्यासांच्या संसारास साधने लागत नाही काय? गृहस्थाप्रमाणे दुकुल वसने नसली तरी वस्त्रे हवीत. विलास भवने नसली तरी विहार भवने हवीत. मंदिरे नसली तरी मठ हवेत. मोदक नसले तरी मीठ भाकर हवीच. त्यास पादुका हव्यात, पांघरुणे हवीत, वैद्य हवेत, औषधे हवीत, भांडी हवीत आणि भांडणे देखील हवीत. आपल्या संघातीलच पक्षविपक्षांच्या भांडणावरून स्वतः तथागतासही नायका अनेक वेळा संघ मोडून टाकण्याचा धाक या उद्दंड भिक्षूस घालावा लागला. भगवान, ज्या घरात 1 भाऊ मिळवता असून 4 भाऊ नुसते खाऊ म्हणून भटकत राहतात, ते घर जसे डबघाईस आल्या वाचून राहणार नाही, तसाच लाखो लोकांच्या धनोत्पादनास अंतरलेला आणि त्यांच्या भरणाच्या भाराखाली पिढ्यानपिढ्या त्रासून गेलेला समाजही डबघाईस आल्या वाचून राहणार नाही. कृषीच्या अर्थोत्पादक व्यवसायाच्या त्यागाची, संन्यासाश्रमाची जी दुसरी प्रतिज्ञा असते, तिचा असा भयंकर परिणाम होऊन लोकांच्या कल्याणापेक्षा लोकांचे अकल्याणच होत राहील. परंतु सेनानी, भौतिक धन हेच काही खरे धन नाही. ऐहिक उन्नती हाच काही मनुष्याचा पुरुषार्थ नाही. पारलौकिक उन्नती हाच खरा पुरुषार्थ आहे, हे मूळ विधेयच आपण विसरता. छे, ते आपण प्रथमच मान्य केले आहात की निर्वाण प्राप्तीनंतर किंवा निर्वाण प्राप्त्यर्थ जे धर्माचरण अत्यावश्यक आहे ते गृहस्थाश्रमातही साधता येईल. यास्तव पारलौकिक हित हा उभयपक्षी समान असणारा घटक सोडून उरलेल्या ऐहिक लाभालाभाचीच तुलना कर्तव्य आहे. किंबहुना संन्यासाच्या संसारासाठी देखील गृहस्थाचा संसार अवश्य आहे. हा भात पिकविल तरच तो अल्लख म्हणून भिक्षा मागून खाईल. अनासक्त बुद्धी असेल तर भीक मागण्यात वेळ घालवणे काय किंवा शेती करण्यात वेळ घालवणे काय सारखेच बंधनकारक आहे. म्हणूनच मी म्हणतो की आपणासारखे मुक्त देखील संन्यासाश्रमी विकृत प्रतिज्ञांच्या बेड्या अडकवून न घेता जर गार्हस्थाच्या प्रकृत परंपरेनेच लोकोपकारार्थ जीवन व्यापन करतील तर अधिक लोककल्याण साधू शकतील. परंतु भगवंतासारख्या लोकोत्तर विभूतीचा प्रश्न जरी सोडून दिला तरी तदितर सर्व जनांना तरी संन्यासाश्रमाचा प्रवेश सर्वथैव निषिद्धच असला पाहिजे. कारण कामिनी आणि कृषी यांच्या आत्यंतिक त्यागाच्या ज्या 2 प्रतिज्ञा संन्यासाला घ्याव्या लागतात, त्यामुळे राष्ट्राचा प्रजाक्षय आणि धनक्षय होऊन त्या राष्ट्रास उलट कसा अपकार होतो हे मी जे आता दाखवले, त्याहूनही भयंकर हानी या समाजाची, या राष्ट्राची संन्यासाच्या त्या 3ऱ्या प्रतिज्ञेने, कृपाणाच्या त्यागाने, त्या आत्यंतिक अहिंसेच्या बुद्धिभ्रष्ट ब्रीदाने होत आहे, होणारी आहे. भगवन, ही आत्यंतिक अहिंसा नसून हा आत्यंतिक आत्मनाश होय आणि आत्म्याचा नाश ही पुन्हा हिंसाच होत असल्याने आत्यंतिक अहिंसा
म्हणजे आत्यंतिक हिंसा असे अहिंसेच्या या अनाडी व्याख्येचे विलक्षण तात्पर्य निघते. परंतु आम्ही आत्यंतिक अहिंसेचे मुळीच पक्षपाती नाही. इतकेच नव्हे तर साधुरक्षणाकरिता आणि आत्मरक्षणाकरिता आततायांचा प्रतिबळाने आणि प्रत्याघाताने प्रतिकार करणे ही हिंसा होत नसून उलट हिंसेचा डाव हाणून पाडणारे पुण्यकर्मच होय, असे तथागताचे मत आहे. पण हे गृहस्थाश्रमाचे कर्तव्य होय, संन्यासाश्रमाचे नव्हे. आणि म्हणूनच मी म्हणतो की ज्या संन्यासात अशा न्यायसंरक्षक कृपणाचा आत्यंतिक संन्यास करावा लागतो, तो विमुक्तद्वार संन्यासाश्रम ही कोणाच्याही राष्ट्रावर ओढावणारी मोठ्यातली मोठी आपत्ती आहे. नांगर धरावायचा नाही, शस्त्राशिवायचे नाही, अशा शपथा घेऊन ज्या राष्ट्रातील लाखो लोक मठामठातून पडू राहू लागतात, ते संन्यासप्रवण राष्ट्र आज न उद्या अन्न अन्न करून तडफडू लागलेच पाहिजे, दुबळे झालेच पाहिजे. कोण्या संसारप्रवण आक्रमक राष्ट्राच्या व्याघ्राची झेप पडताच त्याच्या तीक्ष्ण पंजास बळी पडलेच पाहिजे. अशा संन्यास प्रवणतेचा पुरस्कार केल्याने ज्या लोककल्याणासाठी आपण मुक्तावस्थेतही या धर्मचक्र प्रवर्तनाचा, या संघाचा खटाटोप करीत आहात, ते संसारी जगत तर उच्छिन्न होईलच, पण शेवटी ही आपली महान धर्मसंस्था, हे संघ, हे लाखो भिक्षुगण, या साधना, या समाधी, ही तपोवने, हे उभे संन्यासी जगतही क्रूर रानटी श्वापदांच्या आणि त्याहूनही क्रूरतर अशा राक्षसांच्या रक्तबंबा नखांनी शतदा विदीर्ण होऊन नाश पावेल. पण सेनापते, संन्यासाच्या हातीही एक कृपाण असते, एक शस्त्र असते. ते लोहाचे नसले तरी, आणि म्हणूनच ते लोहाहूनही अधिक परिणामकारी असते. त्या संन्यासाच्या शस्त्राचे नाव क्षमा आहे. विक्रम, क्षमा शस्त्रम करे यस्य शत्रुस्तस्य करोति किम. किम वधः प्राणनाशः. दंड करण्याची ज्या शक्ती आहे तोच क्षमा करू शकतो. दंड करण्याची ज्या शक्ती नाही त्या दुबळ्यांच्या क्षमेस शरणागती म्हणतात, क्षमा नव्हे. भुकेल्या रक्तलिप्सू वाघापुढे गाय मटकन बसते. तिने क्षमाशस्त्र हाती धरले तरी क्षमाशास्त्रास भिवून तो वाघ तिला सोडणार की काय? ती गाय मी तुला क्षमा करते म्हणून म्हणाली तरी तो वाघ तिला खाणारच. शरण आले म्हणून म्हणाली तरी खाणारच. दुष्ट शत्रूसही क्षमा करीत राहिले म्हणजे ते आगळीक करणे सोडतील, अशा वेडगळ आशेवर जे राष्ट्र अवलंबून राहते, ते राष्ट्र त्याच क्षमेला मानभंग समजून अधिकच क्रुद्ध झालेला त्याच दुष्ट शत्रूकडून संधी साधताच नायनाट करून टाकले जाते. अशी उदाहरणे इतिहासात घडली आहेत आणि हाय हाय अजून घडावयाची आहेत. हे आपले शाक्य राष्ट्र प्रजासत्ताक आहे. ह्याच्या एका बाजूस कोसलांचे प्रबळ राज्यसत्ताक राष्ट्र आहे, दुसऱ्या बाजूस मगधांचे राज्यसत्ताक राज्य आहे. या दोन्ही प्रबळ राजकांच्या राजसत्ताक राष्ट्रांच्या मध्ये हे शाक्यांचे प्राजक सापडलेले आहे. ते ज्या क्षणी लवलेशही दुर्बल होईल त्या क्षणी ते ह्या दोन गिधाडांपैकी कोणाच्या तरी धाडीस बळी पडल्या वाचून राहणार नाही. अशा स्थितीत या राष्ट्रातील लोकांपुढे शस्त्रास न शिवणे हे उत्कृष्ट जीवन होय, नीतीची पराकाष्ठा होय, बुद्धाच्या कृपेस संपादण्याचा पवित्र मार्ग होय, असे विकृत ध्येय धरणे मला अत्यंत आत्मघातकीपणाचे वाटत आहे.